गई इंदिये सुकाये जोगे वेदे कसाय नाणेय संजम दंसन लेसा भविया सम्मत सन्नी आहारे गुणजीवा पज्यती पाना सन्नाय मग्गना ओय उव ओगो वियकमसो विसंतु परुवणा भणिया झाणाविय पज्जाविय जाय कुलकोडी संजुआ सव्वे गहना दियेन भणिया कमेन 24 ठाणानी अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। 24 ठाण चर्चा आम्ही बघतो आहे आणि या चर्चा अंतर्गत आमचं प्रकरण सुरू आहे प्रश्नोत्तरीचं। प्रश्नोत्तरीमध्ये आम्ही काल बघितलेलं होतं, परत थोडं रिवाइज करू आपण, थोडं प्रकरण वेगळं असल्यामुळे। 33व्या प्रश्नाला की अनंतानुबंधीचा उदय हा पहिल्या आणि दुसऱ्या गुणस्थानात असतो। याचं सत्व 1 ते 7 गुणस्थानपर्यंत असू शकतं आणि याची बंध विच्छुत्ती ही दुसऱ्या गुणस्थानात होते। अप्रत्याख्यानावरण कर्माचा उदय 4थ्या गुणस्थानापर्यंत आहे। 4थ्यामध्ये याची बंध विच्छुत्ती आहे आणि याचं सत्व उपशम श्रेणी अपेक्षेनी 11व्या गुणस्थानापर्यंत आणि क्षपक श्रेणी अपेक्षेनी 9व्या गुणस्थानाच्या दुसऱ्या भागापर्यंत। नंतर प्रत्याख्यानावरण कषायाचा उदय 5व्या गुणस्थानापर्यंत। याची बंध विच्छुत्ती 5व्यामध्ये आणि सत्व याचं 5व्या उपशम श्रेणी अपेक्षेनी 11व्या गुणस्थानापर्यंत आणि क्षपक श्रेणी अपेक्षेनी 9व्या गुणस्थानाच्या तिसऱ्या भागापर्यंत। संज्वलन त्रिक मध्ये संज्वलन क्रोध हा 9व्या गुणस्थानापर्यंत आहे। नंतर बंध देखील 9व्यामध्ये होतो आहे आणि नंतर सत्व याचं उपशम श्रेणी अपेक्षेनी परत 11 पर्यंत आणि क्षपक श्रेणी अपेक्षेनी 9व्या गुणस्थानाच्या क्रोध भागापर्यंत आहे। पुढे ते क्रोध मानात परिवर्तित होईल म्हणून तिथपर्यंत। नंतर मानाचं तसंच लावायचं की तिथपर्यंत मान आहे आणि उपशम श्रेणी अपेक्षेनी 11 पर्यंत आहे आणि संज्वलन म्हणजे माया पण तिथपर्यंत 9व्या गुणस्थानाच्या भागापर्यंत आणि शेवटी त्या ठिकाणी बादर लोभ राहणार आहे आणि संज्वलन लोभाचं सत्व हे 10व्या गुणस्थानापर्यंत क्षपक श्रेणी अपेक्षेनी उपशम श्रेणी अपेक्षेनी 11 पर्यंत उदय 10व्या पर्यंत आणि बंध विच्छुत्ती 10व्या गुणस्थानात। हास्यादी 6 पैकी रती आणि शोक यांचा बंध 6व्या गुणस्थानापर्यंत। इथे बंध त्याची विच्छुत्ती आहे आणि याचं सत्व जे राहणार आहे, हास्यादी 6चं सत्व जे राहणार आहे हे सत्व राहणार आहे 9व्या गुणस्थानाच्या 5व्या भागापर्यंत। नंतर हास्यरती भय जुगुप्सा यांची बंध विच्छुत्ती 8व्याच्या 7व्या भागामध्ये आणि याचा उदय 8व्या गुणस्थानापर्यंत आणि सत्व 9व्या गुणस्थानाच्या 5व्या भागापर्यंत। 3 वेदांपैकी नपुंसक वेद याची बंध विच्छुत्ती पहिल्यामध्येच आहे आणि याचं सत्व हे उपशम श्रेणी अपेक्षेनी 11 पर्यंत आहे, पण क्षपक श्रेणी अपेक्षेनी 9व्या गुणस्थानाच्या तिसऱ्या भागापर्यंत। नंतर स्त्रीवेदाचं याची बंध विच्छुत्ती दुसऱ्यामध्ये, याचा उदय सवेद भागापर्यंत आणि याची सत्व विच्छुत्ती उपशम श्रेणी अपेक्षेनी 11 पर्यंत आहे, क्षपक श्रेणी अपेक्षेनी
स्त्रीवेदाचं 4थ्या भागापर्यंत आणि नंतर पुरुष वेदाचं सत्व 9व्या गुणस्थानापर्यंत सत्व उपशम श्रेणी अपेक्षेनी सवेद भागापर्यंत शपक श्रेणी अपेक्षेनी 11 पर्यंत शपक श्रेणी अपेक्षेनी 9व्या पर्यंत उपशम श्रेणी अपेक्षेनी 11 पर्यंत आणि याचा बंध 9व्या गुणस्थानापर्यंत आहे आणि याची बंध विच्छुत्ती देखील त्या समयामध्ये आहे. अशा रीतीने हे आम्ही बघितलं. आणि पुढच्या प्रश्नामध्ये आम्ही पाहिलं होतं की एका वेळी एका जीवाला किती कषायांचा उदय असू शकतो. 25 कषायांपैकी तर 4 क्रोध, समजा आपण क्रोध लावला तर 4 क्रोधाचा आणि मग मान माया लोभाचा राहणार नाही. आणि यामध्ये परत आपल्याला जर लावायचं असेल एका जीवाच्या अपेक्षेनी तर आम्हाला क्रोधाचा जर उदय असेल त्या जीवाला तर 9 कषायामधला अनिवार्य रूपानी त्याच्यासोबत अविनाभावी रूपानी असणारा असा कोणता राहील? क्रोधासोबत अविनाभावी रूपानी 9 कषायातला कोणता भाग राहील? अरती आणि शोकाचाच राहील. जर क्रोध आणि मान आहे तर या क्रोध मानासोबत नियमपूर्वक 9 कषायामधला अरती आणि शोक याचाच उदय राहील. आणि एक वेद भय जिगुप्साची जोडी राहू शकते किंवा भय एकटं राहू शकते, एकटी जिगुप्सा पण राहू शकते किंवा दोन्हीही राहणार नाही. अशा तऱ्हेने 9 कषायामध्ये एका जीवाच्या अपेक्षेने कथन. आणि याचबरोबर जर माया आणि लोभाचा उदय त्या जीवाला सुरू असेल या 2 पैकी एकाचा तर 4 तऱ्हेची माया राहील. ज्याला अनंतानुबंधी गेली त्याला 3 तऱ्हेची राहील. अशा तऱ्हेने लावून माया आणि लोभासोबत अनिवार्य रूपाने हास्य आणि रतीच राहील. हा नियम आहे. म्हणजे क्रोध आणि मानासोबत अरती आणि शोक ही जोडी राहील आणि मान आणि मायासोबत निश्चितपूर्वक रती आणि हास्य अशी जोडी त्या ठिकाणी राहील. आणि म्हणून क्रोध जर आम्ही केला नाही, क्रोधाचा परिणाम जर आम्हाला उपशम भाव प्राप्त झाला तर निश्चितपणे अरती आणि शोकाचा बंध जीवाला होणार नाही. म्हणजे अरती आणि शोक ही क्रोध आणि मानासोबतच बांधल्या जाणारी प्रकृती आहे, हे याच्यावरून आपल्याला लक्षात येतं. नंतर आम्ही बघितलं होतं की किस किस ज्ञान में 10 प्राण होते हैं, हे झालं. नंतर कितने ज्ञान न सैनिके होते हैं न असौज्ञिके होते हैं. सौज्ञी जीवांनाही जे होत नाही आणि केवळ ज्ञान जे सौज्ञींनाही नाही आणि असौज्ञीलाही नाही आहे. म्हणून केवळ ज्ञान एकच. कितने ज्ञान सम्यक्त्व मार्गणा के मात्र एक भेद में पाए जाते हैं. असं कोणतं ज्ञान आहे? केवळ ज्ञान सम्यक्त्व मार्गणेसोबत एकटं केवळ ज्ञान सम्यक्त्वासोबत. 3 मिश्र ज्ञान भी केवल सम्यक मिथ्यात्व में ही पाए जाते हैं. दुसऱ्यासोबत दिलं. आता संयमाचं प्रकरण की संयम में कितने सम्यक्त्व होते हैं. आता संयमाचा आणि सम्यक्त्वाचा संबंध लावायचा आहे. जर आम्ही सामायिक छेदोपस्थापना हे 2 संयम लावले तर हे कोणत्या सम्यक्त्वात होईल? सामायिक आणि छेदोपस्थापना हे 2 संयम जर आम्ही लावले, क्षायिक मध्येही होईल आणि क्षायक मध्ये पण होईल आणि उपशम मध्ये पण होईल. उपशम मध्ये पण. म्हणून क्षायिक, क्षायोपक्षमिक आणि उपशम तिन्ही सम्यक्त्वामध्ये सामायिक आणि छेदोपस्थापना हे 2 संयम होऊ शकतात. संयम 5व्या गुणस्थान कुठे होऊ शकेल? कोणत्या सम्यक्त्वासोबत? या 3 सम्यक्त्वासोबत 5वंही गुणस्थान होऊ शकतो. आता परिहार विशुद्धी जर आम्हाला लावायची असेल तर परिहार विशुद्धी वैशिष्ट्यपूर्ण चारित्र्य आहे
त्यामुळे परिहार विशुद्धी लावत असताना पहिल्यांदा तर परिहार विशुद्धी चारित्र हे सर्वसामान्य मुनींना प्राप्त होतच नाही, है ना. कोणते मुनी पाहिजे त्यासाठी? विशिष्ट. कोणते? काय विशेषता असते परिहार विशुद्धी चारित्र प्राप्त? वर्षपृथकत्व ते बरोबर. केवलींचा अभ्यास करतात. केवलींच्या जवळ 9व्या पूर्वाचं अध्ययन करतात. आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे. 4 कोस गमन करतात. 4 कोस गमन 2 कोस गमन रोज करतात. रोज दररोज 2 कोस दोन गमनाचा. म्हणजे त्यांच्यासाठी चातुर्मास नाहीच आहे. चातुर्मासातही ते गमन करू शकतात. 2 कोस गमनाचा ज्यांचा नियम आहे. आणखी एक वैशिष्ट्य आहे, ज्यांचा 30 वर्षाचा पहिला बाल्यकाळ अत्यंत सुखामध्ये व्यतीत झालेला आहे, 30 वर्षाचं पहिलं आयुष्य ज्यांचं सुखामध्ये गेलेलं आहे, असे मुनी जे असतात, मुनी बनतात आणि मग ते केवली किंवा श्रुतकेवली यांच्या चरणाशी 9व्या पूर्वाचं अध्ययन करतात 8 वर्ष पर्यंत. परत 8 वर्ष म्हणजे 38व्या वर्षी त्यांना जवळपास परिहार विशुद्धी चारित्र प्राप्त होते. जन्मापासून 30 वर्षाचा काळ पहिला गेला, मुनी अवस्था धारण केल्यानंतर 8 वर्षपर्यंत कंपल्सरी केवली किंवा श्रुतकेवलींच्या चरणाशी त्यांना 9व्या पूर्वाचं अध्ययन करणं आवश्यक आहे. आता प्रश्न असा की परिहार विशुद्धी चारित्र केवली भगवंत अरिहंतांना तीर्थंकरांना असू शकतं का? तीर्थंकरांना मुनी अवस्थेत होऊ शकतं का? परिहार विशुद्धी चारित्र राहणार. केवली किंवा श्रुतकेवलीच्या चरणाशी अध्ययनाचा प्रश्नच नाहीये ना. प्रश्नच नाही, म्हणून त्यांना ते होत नाही. आता इथला प्रश्न की परिहार विशुद्धी चारित्र किंवा संयम हे कोणतं सम्यक्त्व असताना होऊ शकेल? क्षायिक किंवा क्षायोपक्षमिक. क्षायिक किंवा क्षायोपक्षमिकच. यासाठी उपशम चालत नाही, कारण प्रथमोपशम सम्यक्त्वासोबत किंवा द्वितीयोपशम सम्यक्त्वासोबत याचा विरोध आहे. याचं कारण याचा काळ कमी आहे, सम्यक्त्वाचा काळ, आणि परिहार विशुद्धीचा काळ जास्त आहे, मोठा आहे, आणि म्हणून हे दोन त्या ठिकाणी राहू शकत नाही. उपशम सम्यक्त्व. नंतर सूक्ष्म सांप्रदाय चारित्र. सूक्ष्म सांप्रदाय चारित्राचा कोणत्या सम्यक्त्वासोबत राहील? क्षायिक किंवा मग उपशम सम्यक्त्वासोबतही राहील. उपशमिक. उपशम द्वितीयोपशम सम्यक्त्वासोबत राहील. क्षायोपशमिक सम्यक्त्वासोबत नाही राहणार. का? 7व्या पर्यंतच आहे क्षायोपशमिक सम्यक्त्व. क्षायोपशमिक चारित्र हे सम्यक्त्व 7 पर्यंतच आहे. आणि दुसरं त्याला एक कारण महत्वाचं की क्षायोपक्षमिक सम्यक्त्वामध्ये काय आहे? समलता आहे, दोष आहे, श्रद्धेचा दोष आहे, आणि चारित्र त्या ठिकाणी निर्विघ्न प्राप्त म्हणजे निर्दोष होईल असं संभवत नाही. म्हणजे बेस कच्चा आणि वरचा पाया पक्का असं होत नाही. म्हणून पहिल्यांदा क्षायोपशमिक सम्यक्त्व तिथे चालत नाही सूक्ष्म सांप्रदायामध्ये. म्हणून क्षायिक किंवा उपशम म्हटलं, पण कोणतं? तर द्वितीयोपशम सम्यक्त्व त्या ठिकाणी राहील. यथाख्यात संयमासाठी सम्यक्त्व क्षायिक किंवा द्वितीयोपशम सम्यक्त्व. आता असंयमासोबत किती सम्यक्त्व राहू शकतील? असंयमात सगळेच राहू शकतात. काही सम्यक्त्व राहू शकतात. कितने संयम सवेद और अवेद दोनों अवस्थाओं में होते हैं? सवेद आणि अवेद. सामायिक क्षेत्रस्थापना. परिहार विशुद्धी नाही, अवेद मध्ये नाही राहत ना परिहार विशुद्धी. परिहार विशुद्धी अवेद मध्ये नाही,
याचं कारण परिहार विशुद्धी चारित्र्य 6व्या 7व्यातच आहे, पुढे नाही, आणि म्हणून अवेद भागामध्ये राहणार नाही. म्हणून सामायिक आणि छेदोपस्थापना हे 7 ते 9, 6 ते 9 तसे 6 ते 9 पर्यंत सामायिक आणि छेदोपस्थापना असणार आहे. या ठिकाणी छेदोपस्थापनाचा अर्थ काय घ्याल? 9व्या गुणस्थानापर्यंत सामायिक छेदोपस्थापना सांगितली आहे. सामायिक तर ठीक आहे, छेदोपस्थापना कशी घटित होईल? या ठिकाणी छेदोपस्थापना म्हणत असताना अभेद चारित्राचा स्वीकार न करता मनामध्ये भेदरूप विकल्प जोपर्यंत आहे तोपर्यंत छेदोपस्थापना म्हटल्या जाते. जोपर्यंत द्रव्य पृथकत्व आहे, अर्थ पृथकत्व आहे, व्यंजन पृथकत्व आहे, तोपर्यंत छेदोपस्थापना असणार आहे. आणि म्हणून सामायिक आणि छेदोपस्थापना अशी जोडी आहे. अभेदामध्ये आले की सामायिक आणि भेदाच्या भूमिकेत आले की छेदोपस्थापना. म्हणून हे 2 चारित्र अशा रीतीने घटित होईल. छेदोपस्थापना याचा अर्थ मुनी पर्यायाचा त्यांचा छेद झाला हा त्या ठिकाणी अर्थ नसून अभेदामधून भेदामध्ये आले, भेदरत्नत्रयामध्ये आले. पण भेदरत्नत्रय म्हणत असताना देखील सिद्धी मात्र अभेदरत्नत्रयाचीच आहे. म्हणून अशा तऱ्हेने तिथे छेदोपस्थापना चारित्र घटित होते. किस किस संयम में 10 प्राण ही होते हैं. कोणकोणत्या संयमात 10 प्राण असतातच नियमपूर्वक? असंयम, सामायिक छेदोपस्थापना आणि सूक्ष्म संप्रदाय. छेदोपस्थापना त्याच्यामध्ये 10 सामायिक आणि छेदोपस्थापना 10 प्राण आहे, हे बरोबर आहे. पण कोणत्या संयमात अनिवार्य रूपाने 10च प्राण राहतील, कमी होणार नाही. आता सामायिक जर समजा आम्ही लावलं सामायिक आणि छेदोपस्थापना, त्याचे गुणस्थान कोणते आहे? 6 पासून 9 पर्यंत. 6व्यामध्ये हा जीव आहारक द्विकच्या अपेक्षेने 7 प्राणवाला होतो की नाही होत? म्हणून आम्हाला सामायिक छेदोपस्थापना नको. पण जेव्हा आहारक द्विक असेल तेव्हा मग सामायिक संयम राहणार नाही ना? आहारक द्विक असेल तेव्हा संयम तोच आहे ना, सामायिक आणि छेदोपस्थापना. नाही, मला असं म्हणायचंय 7व्या गुणस्थानामध्ये जेव्हा येईल तेव्हा 6व्या गुणस्थानात आला तरी सामायिक आणि छेदोपस्थापना त्यांचं चारित्र संयम तोच राहणार आहे. आहारक पुतळा निघेल, आहारक पुतळा निघेल, त्या दृष्टीने त्यांचं आता शरीर आहारक मला असं म्हणायचं होतं जेव्हा आहारक द्विक निघेल तेव्हा ते 6व्या गुणस्थानामध्ये असेल, तर मग त्यांचं सामायिक चारित्र कसं असेल? दोन्ही गुणस्थानात सामायिक छेदोपस्थापना लावली आहे. 6व्या गुणस्थानातही अभेदरूप आणि भेदरूप असं चारित्र लावलंय. म्हणून ही जोडीच लावलेली आहे 6 पासून. त्यामुळे ते सामान्य कथनात त्यामध्ये जो काही सूक्ष्म फरक असेल हा केवली गम्य आहे. आणि सांगताना आचार्यांचं सामायिक आणि छेदोपस्थापना 6 पासून 9 पर्यंत. 6व्यामध्ये एकाकार ते आत्म्याशी झाले तर सामायिक चारित्र थोडा समय आहे. आणि म्हणून अशा रीतीने सामायिक आणि छेदोपस्थापना. आणि 6व्या गुणस्थानात आहारक पुतळा निघू शकतो, म्हणून ते 7 प्राणवाले होऊ शकतात. म्हणून ते 2 चारित्र 10 प्राणात लावले नाही, परिहार विशुद्धी नाही, एकच आहे. परिहार विशुद्धी असेल तर आहारक द्विक त्यांना राहत नाही. म्हणून परिहार विशुद्धी संयमात राहील, सूक्ष्म संप्रदायामध्ये राहील आणि 5व्या गुणस्थानात राहील. संयम. कारण 5व्या गुणस्थानात मरण अपेक्षेने लगेच 4थ्यातच येणार आहे ना. 5व्या गुणस्थानात आपण बोलतो मरण झालं, मुनींचं निर्माण झालं, आम्ही बोलतो म्हणजे 6वं गुणस्थान आम्ही मनात ठेवतो, पण तसं नाही.
जोपर्यंत मुनी पर्याय आहे तोपर्यंत त्यांचं सामायिक छेदोपस्थापना संयम आहे. मरण झालं म्हणजे नवीन आयुचा उदय सुरू झाला की चौथं गुणस्थान. त्यामुळे या याच्यामध्ये कोणतं लावायचं? परिहार विशुद्धी, सूक्ष्म सांप्रदाय आणि संयम हा संयम. यथाख्यात का नाही लावलं? मध्ये 7 प्राणी राहतील, 4 प्राण राहतील. हा, 4 प्राण राहतील. 13व्यातही आहे 4 प्राण आहे म्हणून यथाख्यातही नाही लावलं. संयम मार्गना के कितने भेदों में सभी संज्ञाएं होती है. किती भेदात? सगळ्या संज्ञा आहे, 4ही. संयम असंयमात आहे, म्हणजे 2 संयमात सूक्ष्म सांप्रदाय आणि यथाख्यात यामध्ये आम्हाला संज्ञा कमी दिसतात. सामायिक आदि 3 संयमों में छठे गुणस्थान की अपेक्षा सभी संज्ञाएं होती है. कौन कौन से संयम आर्त ध्यान से रहित जीवों के भी होते हैं. आर्त ध्यानाने रहित जीवांना कोणते संयम होऊ शकतात? सूक्ष्म सांप्रदाय यथाख्यात नाही. हा, सूक्ष्म सांप्रदाय यथाख्यात आहे. सामायिक आणि छेदोपस्थापनेतही राहू शकते ना. सामायिकात अर्थध्यान राहतं ना, राहू शकतं ना. 3 अर्थध्यान निदान नावाचं निदान नाही राहत, पण 3 अर्थध्यान निदान नाही राहत, 3 राहू शकतात. 3 संयम अर्थध्यान से रहित जीवों के भी होते हैं. 3 संयम ते 7व्या गुणस्थानामध्ये सामायिक छेदोपस्थापना आहे आणि अर्थध्यानाने रहित म्हणून ते घेतलं. ते 7वं गुणस्थान लावलं इथे आता सरळ सरळ. 7व्या गुणस्थानाच्या अपेक्षेने सामायिक छेदोपस्थापना आणि परिहार विशुद्धी याच्यामध्ये अर्थ ध्यान रहित जीव लावलेला आहे. संयम मार्गना के कितने भेदों में आर्त ध्यान समाप्त नहीं होते है. संयम मार्गणेच्या किती भेदात अर्थ ध्यान समाप्त होत नाही, म्हणजे अर्थ ध्यान किती संयम पर्यंत आहे? असंयम, असंयमात आहे आणि संयमामध्ये पण आहे. तसं 7व्या गुणस्थानातही आहे म्हणून ते पण ठीक आहे. वरच्या याच्यात त्यांनी ते घेतलं. आता सामायिक छेदोपस्थापना संयम में आश्रव के प्रत्ययों के कितने स्थान होते हैं. तसा हा प्रश्न लावून झालेला आहे आपला. सामायिक आणि छेदोपस्थापना संयमामध्ये आश्रवाचे प्रत्यय लावताना 6व्या गुणस्थानाच्या अपेक्षेने 7व्या ह्या सगळे लावले आपण है ना. कोणकोणते प्रत्यय 6व्या गुणस्थानाच्या अपेक्षेने काय राहील? 24. कोणते? कषाय 8 राहतील. 13, 9, 4 आणि 9. 13 कषाय, 13 कषाय आणि 11 योग. 13 कषाय, 11 योग आणि 11 योग. 22 2 योग कमी. आहारद्विक कमी. 9 आहारद्विक कमी. 20 2 वेद कमी. पुरुष वेदच राहतो म्हणून स्त्रीवेद आणि नपुंसक वेद कमी. मग 16 मध्ये परत आता कमी 6 कमी करायचे हास्यादी. एक कमी करत हास्यादी 6, मग नपुंसक वेद, स्त्रीवेद असे कमी कमी करत असे हे स्थान सगळे 9व्या गुणस्थानाच्या अपेक्षेने लावायचे आहे. क्रोधाचं 1 टमक नाही, क्रोधाचे असेल तर 3, मानाचे असेल तर 2, मायेचे असेल तर 2, लोभाचं असेल तर 1 असे हे स्थान लावून हे सगळे एक कमी होत जाणार आहे. ठीक आहे. सामायिक आणि छेदोपस्थापनामध्ये संयम के कितने ध्यान होते हैं. 2 संयमामध्ये किती ध्यान आहे?
सामायिक आणि छेदोपस्थापनामध्ये तीन अर्थध्यान आहे. अर्थध्यान, 4 धर्मध्यान 4 4 धर्मध्यान धर्मध्यान आणि 1 सामायिक आणि शुक्ल ध्यान. छेदोपस्थापना हाँ निदान के बिना 3 धर्मध्यान 6व्या गुणस्थानात, 4 धर्मध्यान 6व्या आणि 7व्या गुणस्थानात, पहिलं शुक्ल ध्यान 8व्या आणि 9व्या गुणस्थानात. म्हणजे असे त्यांनी गुणस्थानाच्या अपेक्षेने घेतले. 6व्यामध्ये निदान सोडून 3 अर्थ ध्यान घेतले. म्हणजे 6व्या आणि 7व्यामध्ये मग दुसरा भाग घेतला तर त्याच्यामध्ये 4 धर्मध्यान, मग 9व्यामध्ये 8व्यामध्ये 1 शुक्ल ध्यान. असं हे सामायिक आणि छेदोपस्थापना. कारण 9 पर्यंतच का घेतलं? कारण सामायिक आणि छेदोपस्थापना 9व्या गुणस्थानापर्यंतच असते. आता प्रश्न थोडा वेगळा. तीर्थंकर प्रकृतीचं सत्व किती गुणस्थानात असू शकतं? तीर्थंकर प्रकृतीचं सत्व किती गुणस्थानात असू शकतं? 4थ्या पासून तर 13व्या पर्यंत. नाही, पहिल्यातही आहे ना. हा पहिल्यातही आहे. मग सत्व आहे. म्हणून पहिलं, दुसऱ्या आणि तिसऱ्या गुणस्थानात सत्व नाही, फक्त सासादनमध्ये आणि मिश्रमध्ये. कारण तीर्थंकर प्रकृती ज्याच्या सत्वात आहे तो दुसऱ्या गुणस्थानात आणि तिसऱ्या गुणस्थानात येत नाही. हा नियम आहे. जसं आपल्याला पाहिलं होतं की दुसऱ्या गुणस्थानात ज्या जीवाचं मरण होतं तो नरक गतीत जात नाही. त्याप्रमाणे तीर्थंकर प्रकृती ज्याच्या सत्वात आहे तो जीव पहिल्या गुणस्थानात तर थोडा अपवादात्मक रूपाने जाऊ शकतो, तेवढाच काही काळाचा, 2-3 नंतर मुहूर्ताचा. नंतर 4थ्या पासून मात्र किती गुणस्थान पर्यंत सत्व आहे? मग 13व्या गुणस्थानापर्यंत. 14 पर्यंत आहे ना. 14व्यात जाते ना तीर्थंकर प्रकृती. ज्यांना तीर्थंकर प्रकृती 14 पर्यंत आहे बहुतेक. हो, 14व्यातच जाते ना तीर्थंकर प्रकृती. 14 शेवटच्या याच्यात जाते. आणि त्याच्यातही प्रश्न आता माझा परत थोडा बारीक असणार आहे की 11व्या गुणस्थानात जो आहे तीर्थंकर प्रकृतीचा जीव हा 11व्या गुणस्थानात जाऊ शकतो का? नाही जात ना. तो सरळवरती चढतो 12वर. तो क्षपक श्रेणी चढतो, त्याच्यामुळे उपशम श्रेणी पण चढू शकतो. तो, असं काही नाहीये. उपशम श्रेणी चढू शकतो. आता पहा, याच्यात थोडस आणखी बारीक आहे की ज्याच्या सत्वामध्ये तीर्थंकर प्रकृती आहे तो जीव किती भवात त्याला नियम आहे, त्या भवात तीर्थमोक्षाला जाईल म्हणून किती भाव राहू शकतात त्याचे? तिसऱ्या भावात. तिसऱ्या भावात. म्हणजे एक ज्या भावामध्ये त्यांनी तीर्थंकर प्रकृतीचा बंध प्रारंभ केला आहे तो एक भाव. दुसरा भाव एक तर नरकाचा किंवा देवगती. आणि तिसरा भाव असणार आहे परत ज्या ठिकाणी मनुष्य बनून ज्या ठिकाणाहून तो निर्वाण पदाची प्राप्ती करून घेणार आहे. असा 3 भाव त्याच्या जवळ आहे. तीर्थंकर प्रकृती ज्यांनी बांधली आहे तो जीव. विधेयक क्षेत्रातलं सोडून द्या. इकडे भरत आणि ऐरावत क्षेत्रामध्ये जर आम्ही बघितलं तर तिसऱ्या भावाचं उल्लंघन करत नाही. म्हणजे तिसऱ्या भावात तो नियमपूर्वक मोक्षाला जातोच. आता जो जीव मनुष्य पर्यायीत असताना तीर्थंकर प्रकृती बांधतो आणि तो देवगतीमध्ये जाणार आहे, समजा नरक गतीत जाणार नाही, देव पर्यायीत जाणार आहे, असा जीव त्या भवात उपशम श्रेणी आरंभ करू शकतो आणि त्या जीवाला 11व्या गुणस्थानामध्ये मरण येऊन तो देव पर्यायीत जाऊ शकतो. म्हणजे काय झालं? उपशम श्रेणी चढू शकतो, पण ज्या पर्यायीत त्याला मोक्ष होणार आहे त्या पर्यायीत मात्र तो उपशम श्रेणी चढत नाही.
त्या पर्यायीत मात्र तो क्षपक श्रेणीच आरोहण करतो, पण आदल्या भावामध्ये तो उपशम श्रेणी चढू शकतो. आता परत थोडस आणखी त्याच्यामध्ये खोलात जाते किंचित. आता जो उपशम श्रेणी चढणारा जीव आहे, त्यांनी आता उपशम श्रेणी तीर्थंकर प्रकृती सत्तेत आहे, देवायूचा बद्धायुष्कवाला आहे, हा उपशम श्रेणी चढत आहे आणि उपशम श्रेणी चढत असताना तीर्थंकर प्रकृतीची सत्ता किंवा बंध, सत्ता तर आहे त्याच्याजवळ, बंध हा परत काही काळासाठी रुकतो. कधी? आता जसं नरकामध्ये आपण बघितलं होतं की तो मिथ्यात्व अवस्थेत येतो, मिथ्यात्व अवस्थेत आल्यानंतर त्याला काही काळपर्यंत तीर्थंकर प्रकृतीचा बंध रुकतो, सम्यक्त्व प्राप्त करतो आणि नंतर त्याला तीर्थंकर प्रकृतीचा बंध प्रारंभ होतो. तसा हा जो जीव आहे हा त्या भवात उपशम श्रेणी आरोहण करतो आहे, याला तीर्थंकर प्रकृतीचा बंध रुकतो. तो कधी? कारण तीर्थंकर प्रकृतीची बंधविच्छुत्ती 8व्या गुणस्थानाच्या 6व्या भागात आहे. जेव्हा तो 11 पर्यंत जाईल तेव्हा त्याच्या तीर्थंकर प्रकृतीचा बंध तो 8व्या गुणस्थानाच्या 6व्या भागापर्यंत करतो. सम्यक्त्व आहे, कदाचित शाईक असू शकतं, कदाचित द्वितीयोपशम असू शकतं. सम्यक्त्व असताना सुद्धा 8व्या गुणस्थानाच्या वर 6व्या भागाच्या वर गेला की तीर्थंकर प्रकृतीची बंधविच्छुत्ती होते, त्याला तीर्थंकर प्रकृतीचा बंध रुकतो. 11व्या मधून परत उतरून तो जीव ज्या वेळेला या परत 8व्या गुणस्थानाच्या 6व्या भागात येईल तिथे परत त्याला तीर्थंकर प्रकृतीचा बंध प्रारंभ होतो. म्हणजे तीर्थंकर प्रकृती ही निरंतर बंधी प्रकृती असली तरी देखील हे दोन अपवाद तिथे आहे. एक तर नरकात जाणाऱ्या जीवाचा आणि दुसरं हा जो उपशम श्रेणी आरोहण करणारा जीव आहे त्याचा. आणि म्हणून या भवात ते क्षपक श्रेणीच आरोहण करतात ज्या भवात जायचंय, पण आदल्या भवामध्ये ज्या वेळेला त्यांना तीर्थंकर प्रकृतीचा बंध प्रारंभ झाला असतो त्या भवामध्ये मात्र ते उपशम श्रेणी आरोहण करू शकतात. तिथे क्षपक श्रेणी आरोहण करत नाही. याचं कारण ते त्या भवात मोक्षाला जाणारे नाहीये, देवायू त्यांनी बांधलेली आहे. म्हणून उपशम श्रेणी मात्र जरूर चढू शकतात. चढेलच असा नियम नाही, पण चढू शकतात. आणि चढले तर एवढ्या काळासाठी परत त्यांचा तीर्थंकर प्रकृतीचा बंध सम्यक्त्व असताना सुद्धा रुकलेला आहे. ठीक आहे. बाकी प्रकरण उद्याला पाहू आपण पुढचं. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घोक. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोये सव्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.